जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल की आज नेमका कोणता टॉपिक घेणार आहे, तर अभ्यास कसा ध्यानात ठेवावा। जेव्हा आपण एमपीएससी अभ्यास चालू करतो, सर्वात प्रथम आपल्या समोर एक गोष्ट येते, ती म्हणजे अभ्यासक्रम, त्यानंतर रेफरन्स बुक, त्यानंतर रेफरन्स बुक मधील काही गोष्टी आपल्या समोर यायला लागतात आणि एवढा मोठा पसारा आहे की नेमका पाठांतर कसा करावा, नेमका कोणत्या वेळी अभ्यास केला तर आपल्या गोष्टी डोक्यामध्ये जातील, हे संपूर्ण प्रश्न डोक्यामध्ये आपणास आलेले असतात। जेव्हा कोणतं पण एमपीएससी ॲस्पिरंट जेव्हा म्हणू शकतो आपण अभ्यास करायला सुरू करतो, तेव्हा त्याला हाच प्रश्न पडलेला असतो की अभ्यास नेमका ध्यानामध्ये कसा ठेवावा। तर तुम्ही लायब्ररीमध्ये ऑब्झर्व केलं असेल की काही टॉपर मुलं असतात की ते कमी वेळेत अभ्यास करतात, मात्र चांगले मार्क घेतात, परंतु काही विद्यार्थी असे असतात जे खूप म्हणजे म्हणू शकतो आपण सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अभ्यास करतात, परंतु त्यांना तेवढे मार्क पडत नाहीत। यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे, तो फरक काय आहे हेच आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे। आणि हा फरक मी जो सांगणार आहे त्या 10 टिप्सवर आधारित आहे आणि हे टॉपर विद्यार्थी ह्या गोष्टी फॉलो करतात डेली लाईफमध्ये आणि त्यांच्यामुळे त्यांचा स्कोर पण तेवढा बूस्ट होतो आणि जेव्हा ते अभ्यास करतात तेव्हा सगळा अभ्यासक्रम त्यांच्या ध्यानीमनी राहत असतो। त्यामुळे आपण पाहूया नेमक्या ह्या टिप्स कोणत्या आहेत। ठीक आहे, तर चला आपल्याला लेक्चर स्टार्ट करू। तत्पूर्वी पहा, माझा थोडक्यात हा अनुभव आहे, त्यामध्ये मला राज्यसेवा मुख्य परीक्षा 4 वेळेस देण्याचा अनुभव आहे। त्यामध्ये मी 2022 ची मुलाखत सुद्धा दिलेली आहे। त्यानंतर पीएसआय मुख्य परीक्षा मला 3 वेळेस देण्याचा अनुभव आहे, त्यामध्ये मी 2020 ला मुलाखत सुद्धा दिलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर आपलं आजचं सेशन चालू करूया। बघा, अभ्यास करत असताना सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो, म्हणू शकतो त्याला आपण काल्पनिक चित्र रंगवणे, त्यालाच आपण म्हणू शकतो व्हिज्युअलायझेशन म्हणजेच काल्पनिक चित्र रंगवणे। आणि तुम्ही जेवढे अति म्हणू शकतो एक प्रकारे फेमस प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व आहेत, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो विराट कोहली सारखे व्यक्तिमत्व, त्यानंतर सचिन तेंडुलकर यांसारखे व्यक्तिमत्व, हे आपल्या आयुष्यामध्ये हा रूल फॉलो करताना दिसतात। त्याच्यामध्ये म्हणू शकतो आपण काल्पनिक चित्र। आता ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे काल्पनिक चित्र आहेत, ते बघा नेमकं काय आहे, तर त्यामध्ये आपण डिफरन्शिएट करून सांगतो, तुम्हाला फरक करून सांगतो। बघा, 2 गोष्टी आहेत, एक स्टडी करत असताना, स्टडीच्या वेळेस, आणि एक पर्सनल लाईफमध्ये, आयुष्यामध्ये। ठीक आहे, आयुष्याच्या वेळेस पहिले तुम्हाला आयुष्याच्या वेळेस सांगतो, त्यानंतर स्टडी ध्यानात ठेवण्याच्या वेळेसच्या गोष्टी आपण पुढे पाहणारच आहे। बघा, आयुष्य जगत असताना सगळ्यात महत्त्वाचं असते तुम्हाला काल्पनिक चित्र रंगवणे। जर तुम्ही आयुष्यामध्ये डिसाईड केलं की मला ह्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं आणि ते तुमच्या माइंडमध्ये तुम्ही रंगवलं, तर फ्युचरमध्ये काय होते, तुम्हाला एक प्रकारे त्या गोष्टी अनुभवता येतात आणि त्या गोष्टीपर्यंत तुम्ही पोहोचताना दिसता। उदाहरणामध्ये विराट कोहली काय करत असतो माहिती का, तो जेव्हा नेटमध्ये प्रॅक्टिस करत असतो तेव्हा तो अशा प्रकारे प्रॅक्टिस करतो जसं काय तो ऍक्च्युअल मॅचमध्ये प्रॅक्टिस करत आहे। तो त्याप्रमाणे आपल्या माइंडमध्ये काय करतो, काल्पनिक चित्र रंगवतो आणि मेन मुख्य एक्झामच्या वेळेस, मुख्य ग्राउंडच्या वेळेस काय करतो, तो एकदम चांगल्या प्रकारे खेळायला लागतो। त्यामुळे तुम्हाला पण काय करायचं की तुमचं जे एम आहे ते एम डोक्यामध्ये काय करायचं, व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, म्हणजे त्याचं काल्पनिक चित्र रंगवायचं आहे की मी डेप्युटी कलेक्टर झालेलो आहे आणि मी डीवायएसपी झालेलो आहे, त्यानंतर मी डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर माझा अशा प्रकारचं ऑफिस राहणार आहे, डीवायएसपी झाल्यानंतर माझ्याकडे अशा प्रकारची म्हणू शकतो पोलीस व्हॅन राहणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी, वर्दी राहणार आहे, स्टार राहणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इमॅजिनेशन करायच्या आहेत। त्यामुळे तुमचं आयुष्य एकदम सोपं होईल आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू लागाल। त्यानंतर बघा, जेव्हा स्टडी करत असतो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, नेमका एखादी गोष्ट तुम्ही वाचली, समजा उदाहरणामध्ये आपण राष्ट्रपती वाचायला घेतला, त्यावेळेस काय करायचं की आपणास ते व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात करायचं। आपल्या एका मित्राला काय करायचं, आपण राष्ट्रपती बनवून टाकायचं। ठीक आहे, त्यानंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होते, तर लगेच ध्यानात ठेवायचं, किंवा विधानसभेचे खासदार आहेत, विधानसभेचे आमदार आहेत, सॉरी ठीक आहे, लोकसभेचे खासदार आहेत, लगेच इमॅजिन करायला लागायचं की महाराष्ट्रामधले कोणते व्यक्ती आहेत, आपल्या मित्राला काय करायचं, अमुक खासदार किंवा अमुक आमदार बनवून टाकायचं, अशा स्टोरी बनवत जायचं आणि डोक्यामध्ये इमॅजिन करायला लागलो की आपल्याला एकदम सोपं जायला लागते। ठीक आहे, मग निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होते हे तुम्ही जर स्टोरी मार्फत, इमॅजिनेशन मार्फत जर केलं तर तुम्हाला ते एक्झाम मध्ये एकदम सोपं जायला लागतं। त्यामुळे सगळ्यात मेन पॉईंट आहे कोणता, काल्पनिक चित्र। ठीक आहे, त्यानंतर बघा दुसरा पॉईंट आहे अभ्यास सकाळी करावा। आता सकाळी का करावा, तर सकाळी तुम्हाला माहिती असेल की सर्वात सुंदर वातावरण असते, प्रसन्न असं वातावरण असते आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे शांत असं वातावरण असते आणि ह्या वेळेस तुमचं कॉन्सन्ट्रेशन एकदम सुंदररित्या राखते आणि एकदम म्हणू शकतो आपण एक प्रकारे ह्या वेळेस कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार सुद्धा नसते। ठीक आहे, त्यामुळे सकाळची वेळ खूपच चांगली असते अभ्यास करण्यासाठी। जेव्हा तुम्ही सकाळी 5 वाजता किंवा 6 वाजता उठल्यानंतर तुम्ही सकाळी 6 ते 9 किंवा 5 ते 9 हा जर स्लॉट अभ्यासला तर तुम्हाला समजतं की खूपच सुंदररित्या आणि खूपच म्हणू शकतो एक प्रकारे एक्सप्रेसिव्हरित्या तुम्ही अभ्यास करताना दिसता। ठीक आहे, त्यामुळे काय एक प्रकारे तुम्हाला सकाळी अभ्यास करायचा आहे नेमका। आता सकाळी इन द सेन्स काय करू शकतो की सकाळला आपण म्हणू शकतो ज्यावेळेस आपल्याला प्रसन्न वाटेल त्यावेळेस अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, हा झाला दुसरा नंबरचा पॉईंट। त्यानंतर आपण बघूया 3 नंबरचा पॉईंट। 3 नंबरचा पॉईंट आहे योग्य झोप घ्यावी।
आता योग्य झोप घ्यावी हे खूप गरजेचं आहे, कारण की साधारणतः तुम्हाला 6 ते 8 तासाची चांगली झोप लागली तर तुम्ही दिवसभर चांगल्यारीत्या ऍक्टिव्ह राहता. त्यामुळे तुमचं अभ्यासामध्ये खूप चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेशन राहते आणि तुमचा म्हणू शकतो बॉडी पण त्या लेवलची एनर्जी काय करते तुम्हाला सपोर्ट करताना दिसते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं की चांगल्या प्रकारे झोप घ्यायची आहे. आता झोप घ्यायची, झोप दोन प्रकारची, एक रात्रीची झोप आहे, त्यानंतर तुम्ही जेव्हा स्टडी करता दिवसभर, त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला एक पॉवर नॅप घ्यायची आहे 15 ते 20 मिनिटाची. त्यामुळे पण तुम्हाला काय होतं की खूपच फ्रेश वाटायला लागते. तर तुम्हाला काय करायचं आहे, योग्य झोप घ्यायची आहे आणि योग्य अशी पॉवर नॅप सुद्धा घ्यायची आहे. बघा ठीक आहे. त्यानंतर बघा 4 नंबरचा पॉईंट, तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसले टेबलवर बसल्यानंतर तुम्ही काय करायचं का अभ्यास स्टडी टेबल आहे, त्या स्टडी टेबलवर बसल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला की जे बुक तुम्ही वाचत आहे त्या बुक सोबत काय करायचं, एक छोटीशी वही घ्यायची, त्या छोट्याशा वहीवर काय करायचं सोबत पेन आणि किंवा पेन्सिल ठेवायची आणि तुम्ही जे पॉईंट वाचत आहे ते पॉईंट काय करायचे तुम्हाला त्याच्यामध्ये समजा एखादा पॉईंट वाटला महत्त्वाचा आहे आणि तो एक्झाममध्ये येऊ शकतो, कारण की तुम्ही PIQ वगैरे पाहिले असतात, तुम्हाला समजतं की हा पॉईंट PIQचा आहे किंवा हा पॉईंट एक्झाममध्ये येऊ शकतो. तर तुम्हाला काय करायचं की ते पॉईंट त्या पेजवर लिहित जायचं. ठीक आहे. त्या पेजवर लिहित गेले की मग तुम्हाला काय होणार की तुम्ही जेव्हा चहाला निघाले किंवा तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी बाहेर निघाले तर ते पेज सोबत घेऊन निघायचं आणि ते काय करायचं पेज आपण मित्राला सांगायचं किंवा आपण त्याच्यावर नजर मारून घ्यायची. त्याच्यामुळे काय होणार की नेमका जो आपण म्हणू शकतो त्या आपण ज्या गोष्टी वाचल्या त्या गोष्टीचा जो सारांश आहे त्याच्यामधले महत्त्वाचे पॉईंट आपण काय केले असतात त्या पेजेसवर काढलेले असतात. त्यामुळे काय होतं की जेवढं तुम्ही वाचलं 3-4 घंटे बसून तेवढंच तुम्ही काय करू शकता एक प्रकारे त्या नोट्स MP पॉईंट्स मधून वाचू शकता. त्याच्यामुळे तुमचा स्टडी डबल होऊन जातोय. ठीक आहे, हे समजलं. त्यानंतर बघा महत्त्वाचे पॉईंट हायलाइट करावे. तुम्ही जेव्हा अभ्यास करत असता तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की नेमके महत्त्वाचे पॉईंट कोणते आहेत ते तुम्ही काय करायचे हायलाइट करायचे आहेत. आणि तुम्ही जेव्हा हे महत्त्वाचे पॉईंट हायलाइट करता सेकंड टाइमला तुम्ही जेव्हा वाचत असता तेव्हा तुम्हाला हे हायलाइट पॉईंटच काय करायचे आहेत अभ्यासावयाचे आहेत. त्यामुळे काय होणार की तुम्हाला आणखी चांगल्यारीत्या समजणार की हे महत्त्वाचे पॉईंट आहेत आणि हेच पॉईंट एक्झाममध्ये येणार आहेत, त्यामुळे याच्यावर जोर द्यायचा आहे. त्यामुळे महत्त्वाचे पॉईंट हायलाइट करत जावे. ठीक आहे, हे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर 6वा पॉईंट सांगायच्या पूर्वी एक पॉईंट तुम्हाला सांगतो की तुम्ही जेव्हा अभ्यास करत असताना काय करायचं की तुम्हाला 45 ते 45 मिनिटं म्हणू शकतो किंवा 1 तास 15 मिनिटं याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला 15 मिनिटाचा 10 मिनिटाचा किंवा 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. ठीक आहे, हे तुम्हाला करायचं आहे कारण की ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे. ते पुढे पॉईंट पाहण्याचं आपण. तत्पूर्वी बघा जोरात वाचून अभ्यास करावा. आता तुम्ही लायब्ररीमध्ये जर बसले असाल तर तुम्हाला मनामध्ये जोरामध्ये मनाशी एक प्रकारे त्या गोष्टी वाचायच्या आहेत. जर एखादा पॉईंट वाचत आहे तर तुम्ही काय करायचं त्याला मनामध्ये जोरामध्ये वाचायचा. जर तुम्ही रूमवर अभ्यास करत असाल तर तुम्हाला तर जोरामध्ये वाचायचं तिथं म्हणून एक प्रकारे परवानगीच असते. मात्र लायब्ररीमध्ये तुम्ही माइंडमध्ये काय करत जोरामध्ये वाचायचं. त्यामुळे काय होतं त्या गोष्टी वाचत असताना तुम्ही त्या गोष्टी तुमच्या ब्रेनवर आदळत असतात एक प्रकारे आणि त्या गोष्टी आदळत असल्यानंतर तुमचं काय होते जोरात वाचण्याच्या नादामध्ये काय होते एक प्रकारे कॉन्सन्ट्रेशन पण त्या गोष्टीवर राहते. त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला जास्त रिकॉल व्हायला एक प्रकारे म्हणू शकतो मदत होते. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय जोरात वाचून मनामध्ये किंवा आपण म्हणतो रूम मध्ये असेल तर वाचून अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर अभ्यासादरम्यान छोटे ब्रेक घ्यावे. आता हे खूप गरजेचं आहे कारण की बघा आपण सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत लायब्ररीमध्ये अभ्यास करतो, परंतु लायब्ररीच्या बाहेर पण खूप सुंदर अशी म्हणू शकतो दुनिया आहे. ती दुनिया सुद्धा बघणं गरजेचं आहे ना. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय अभ्यासादरम्यान छोटे ब्रेक घ्यायचे. आता हे ब्रेक काय मदत करतात तर तुम्ही अभ्यास करून थकलेले असते तर ते थकवा जाणवत असते ना, ते थकवा रिफ्रेश करण्यासाठी हे 10 मिनिटाचे 5 मिनिटाचे ब्रेक कामात पडतात. आणि तुम्ही त्यावेळेस मग तुमचा मोबाईल चेक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इतर दुनिया सुद्धा पाहू शकता. ठीक आहे. त्यामुळे काय करायचं की बाहेरची हवा सुद्धा घेऊ शकता, ऊन सुद्धा घेऊ शकता. तर हे छोटे ब्रेक तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तुम्हाला रिबूस्ट करण्यासाठी हे एक प्रकारे काय करतात मदत करताना दिसतात. ठीक आहे, समजला. त्यानंतर बघा 8वा नंबरचा पॉईंट आहे आणि हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. वाचलेले रिकॉल करण्याचा प्रयत्न करावा. आता आपण भरपूर सारं वाचलेलं आहे. ठीक आहे. आपण अभ्यास करत असताना काही मुद्दे आपण त्या नोट्समध्ये पण काढले, त्यानंतर काही मुद्दे हायलाइट केले. परंतु ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही जेव्हा झोपत असता, झोपायच्या अगोदर जेव्हा तुम्ही बेडवर झोपलेले असता त्यावेळेस काय करायचं तुम्हाला आज दिवसभर काय वाचलं ते संपूर्ण गोष्टी रिकॉल करायचा प्रयत्न करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला भले 30% 40% काही पण गोष्टी रिकॉल झाल्या तर त्या रिकॉल करायचा प्रयत्न करायचा. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही डेली रिकॉल करत गेले तर तुम्हाला अभ्यासामध्ये एकदम बूस्ट भेटलेला दिसतोय. कारण की रिकॉल करण्याची जी टेक्निक आहे ती खूपच भयंकर आहे आणि खूपच युजफुल आहे. ती तुम्ही जर एक प्रकारे फॉलो केली तर तुम्हाला त्या गोष्टीमुळे खूपच बेनिफिट भेटणार आहे. त्यामुळे काय करायचं त्या गोष्टी रिकॉल करायचा प्रयत्न करायचा आहे. किंवा चहाच्या वेळेस तुम्ही बाहेर निघाले त्यावेळेस मी बघायचं की यार मी आता काय वाचलं. आपण एक प्रकारे म्हणू शकतो राज्यपाल वाचला. ठीक आहे. नंतर प्लासीची लढाई वाचली, बक्सरची लढाई वाचली. मग त्या गोष्टी आपल्याला रिकॉल करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर रिकॉल करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा अवघड गोष्टींसाठी ट्रिक्स बनवाव्यात.
अवघड गोष्टीसाठी ट्रिक बनवायत. आता उदाहरणामध्ये तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. समजा मी एक ट्रिक तुम्हाला सांगतो, जिल्ह्यांची क्रमवार स्थापनेची एक ट्रिक बनवली होती मी, सिंधू ज्याला गमावा नाही गोपाला. अशा मी ट्रिक आपल्या विदर्भ अकॅडमीच्या चॅनलवर टाकलेल्या आहेत. हा जो ट्रिकचा व्हिडिओ आहे माझा 1,27,000 इतका व्ह्यूज आलेला आहे ज्या दिवशी मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. ठीक आहे, अशा प्रकारच्या ट्रिक्स तुम्हाला मी वेळोवेळी चॅनलवर टाकत असतो, तर तुम्ही तिथं फॉलो करू शकता. ठीक आहे, आणि त्या रील सुद्धा पाहू शकता. आणि अशा प्रकारच्या ट्रिक्स तुम्ही स्वतः पण तयार करायच्या, तेव्हाच तुमच्या अवघड गोष्टी रिकॉल होण्यासाठी मदत होऊ शकते. ठीक आहे, जसं क्षेत्रफळाने आपले समजा मोठे जे जिल्हे आहेत महाराष्ट्रामधले, त्यासाठी मी अपना साला गया असं बनवले समजा, तर मग तुम्हाला त्याच्या ट्रिक बनवायच्या आहेत. नंतर मी आणखी एक ट्रिक टाकली होती, अवना, पुणे, नागपूर, अक्का, अशा तुम्हाला ट्रिक बनवायच्या आहेत. जसं MBBS पेन आहे. ठीक आहे, नंतर मग सुद्धा MBBS NIT ट्रिक आहे. भरपूर सारे ट्रिक्स आहेत. बचपन MBA सुद्धा ट्रिक आहे. तर ह्या ट्रिक्स तुम्हाला काय करायच्या, अवघड गोष्टी रिकॉल करण्यासाठी बनवायच्या आहेत. आणि तुम्ही ह्या ठिकाणी काही पण वियर्ड अशा गोष्टी काही गोष्टी ट्रिकच्या माध्यमातून बनवू शकता. उदाहरणामध्ये गावातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर तुम्ही ट्रिक बनवू शकता, मित्रांच्या नावावर ट्रिक बनवू शकता. ह्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला जास्त रिकॉल होत्या. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, ट्रिक्स बनवायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर लर्न लाईक टीचर म्हणजेच दुसरा ह्याला म्हणू शकतो ग्रुप डिस्कशन. उदाहरणामध्ये बघा, लर्न लाईक टीचर म्हणजे नेमका मुद्दा काय, ही भानगड काय आहे. तर बघा, तुम्ही जेव्हा अभ्यास करत असता तेव्हा अशा प्रकारे अभ्यास करायचा जसं काय तुम्हाला जाऊन शिकवायचं आहे, कोणत्या तरी विद्यार्थ्याला शिकवायचं आहे. जसं आपण ग्रुप डिस्कशन मध्ये काय करत असतो की एखादी गोष्ट कुणाला तरी समजून सांगायची आहे, ह्या माइंडसेटनं ती वाचत असतो. ठीक आहे, ग्रुप डिस्कशन मध्ये तेच करतो. तसंच मग लर्न लाईक टीचर मध्ये पण तसंच आहे की एक प्रकारे अशा प्रकारे अभ्यास करायचा. उदाहरणामध्ये प्लासीची लढाईचं आपण पाहिलं, तर प्लासीची लढाई काय कोणाकोणामध्ये झाली, त्याचे इम्पॅक्ट काय झाले, हे स्वतःला विचारायचा अभ्यास करत असताना. त्यामुळे काय होतं की तुम्हाला ह्या गोष्टी कोणाला तरी समजून सांगायची, ह्या वेळेनं आपण जर अभ्यास केला तर तुम्हाला ते काय होतं, एक प्रकारे तुम्ही त्या सिरियसनेसनं ते अभ्यास करताना दिसता. त्यामुळे काय करायचं की तुम्ही प्रश्न बनवत चला, छोटे छोटे प्रश्न स्वतःमध्ये बनवत चालायचे तुम्हाला. ठीक आहे, उदाहरणामध्ये आपण दुसऱ्या काही गोष्टी घेऊ शकतो. समजा ग्रामपंचायती निवडणूकमध्ये, नंतर त्याच्यामध्ये आपण सरपंच कुणाकडे राजीनामा देते, उपसरपंच कुणाकडे राजीनामा देते. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, तर वेळोवेळी क्वेश्चन बनवायचे, स्वतःला क्वेश्चन विचारायचे. ठीक आहे, नंतर आपण काय करू शकतो की आयोग कशा प्रकारे क्वेश्चन बनवू शकतोय, ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या, लर्न लाईक टीचर मध्ये तुम्हाला काय गोष्टी बनवायच्या आहेत, क्वेश्चन बनवायला शिकायचे आणि स्वतःला ते क्वेश्चन विचारायचे आहेत. ठीक आहे, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या आपण शकतो 10 गोष्टी होत्या, 10 टिप्स होत्या. ह्या जर टिप्स तुम्ही डेली लाईफमध्ये फॉलो केल्या तर तुम्हाला एक प्रकारे स्टडी करण्यामध्ये एकदम सोपं होणार आहे आणि तुम्ही ज्या गोष्टी अभ्यास करताल त्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिकॉल होणार आहेत. ठीक आहे, त्यामध्ये आपण सुरुवातीला काय पाहिलं की सकाळी एक प्रकार म्हणू शकतो व्हिज्युअलायझेशन करायचं, काल्पनिक चित्र बनवायचं. ठीक आहे, जे तुम्हाला बनायचं आहे, जे तुम्हाला व्हायचं आहे, त्या गोष्टी तुम्हाला इमॅजिनेशन करायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही जे अभ्यास करताय त्याला एका स्टोरीचं माध्यम द्यायचं आहे. उदाहरणामध्ये तुम्हाला राष्ट्रपतीची निवडणूक सुद्धा सांगितली होती. त्यानंतर अभ्यास कधी करायचा, फ्रेश वेळेमध्ये करायचा. उदाहरणामध्ये सकाळी करायचं, कारण ती सकाळची वेळ एकदम फ्रेश असते. ठीक आहे, असे आपण पॉईंट पाहिले होते. त्यानंतर आपण काय पॉईंट पाहिला होता की योग्य झोप घ्यावी. ठीक आहे, नंतर पॉवर नॅप घ्यावी, हे सुद्धा आपण पॉईंट पाहिला होता. त्यानंतर अभ्यासासोबत महत्त्वाच्या गोष्टीच्या नोट सुद्धा काढायच्या, हे सुद्धा आपण पाहिलं होतं. त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट हायलाईट करणे, हे सुद्धा पाहिलं होतं. त्यानंतर आपण काय पाहिलं, जोरामध्ये काय करायचं, आपण एक प्रकारे वाचून अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अभ्यासादरम्यान छोटे छोटे ब्रेक घेणं. ठीक आहे, त्यानंतर वाचलेले रिकॉल करण्याचा प्रयत्न करणे. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहिली 9व्या नंबरची टिप्स आपण पाहिली होती की काही अवघड गोष्टीसाठी ट्रिक्स बनवायच्या. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लर्न लाईक टीचर म्हणजे तुम्हाला एक प्रकारे कोणाला तरी शिकवायचं, ह्या वेळेने तुम्हाला अभ्यास करावायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या आपण ट्रिक्स पाहिलेल्या आहेत, म्हणू शकतो टिप्स पाहिलेल्या आहेत. त्यानंतर बघा, आपली विदर्भ अकॅडमी मार्फत राजसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि कंबाईनसाठी सुद्धा टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. ठीक आहे, ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर तुम्ही तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ बनवायचे असतील तर तसे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.